फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक मत येतं की स्वतःचं घर घ्यायला पाहिजे की नाही. तर स्वतःचं घर नक्की घ्यायला पाहिजे, पण तो केव्हा घ्यायला पाहिजे हे जास्त मॅटर करतं. उदाहरणार्थ घेतोय, मी जस्ट जॉबवरती लागलोय किंवा मी जस्ट अर्निंगला स्टार्ट केलं आणि इमिडिएटली जर मी घर घेतोय तर तो डिसिजन चुकतो. या कारणाने पहिले 3 ते 5 वर्षांपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पोर्टफोलिओवरती जास्त फोकस करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं लिक्विडिटी आणि फायनान्शियल प्लॅनिंगचे काही बेसिक जे गोष्टी असतात ते मॅनेज होतील. त्याच्यानंतर सेकंड पार्ट केव्हा येतो माहितीये, जर तुम्ही स्वतःचं घर जर नाही घेतलात तर प्रॉब्लेम काय होतो, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे जेव्हा माझं एज 35-40 पर्यंत जातोय तर तेव्हा माझा रिस्क ॲपेटाईट नसतो. मला लोनचा ड्युरेशन कमी मिळतो. त्यातल्या त्यात त्यानंतर मी घर घेईल की नाही हे मला माहित नसतं आणि म्हातारपणामध्ये स्टॅबिलिटीसाठी आपल्याला घर पाहिजे असतं. या कारणाने काही काही गोष्टी फक्त फिनान्सवरती डिपेंडंट न करता इमोशनली पण घ्यायच्या असतात आणि स्वतःचं घर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. या कारणाने स्वतःचं घर नक्की घ्या, पण जॉब लागल्याबरोबर नाही, काही दिवसानंतर. धन्यवाद. उमेश शुक्रे, UH वेल्थ मधून.